जो काबिल आहे तोच बनेगा असं कोण म्हणलं? मुख्यमंत्री साहेब म्हणलं. खरं तर श्रीकांत शिंदेंना मी जवळून बघितलेलं आहे. ते काबिल आहेत मला तरी वाटतं, पण त्यांच्या वडिलांना ते काबिल वाटत नसतील तर त्याला मी काय करू शकत नाही. पण कसं असतं की मुख्यमंत्री पद हे खूप तसं मोठं पद, ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं. त्यामुळे त्यांनी तिथं करत असताना एकदम स्ट्रॅटेजिक चांगला निर्णय घेतला. आणि त्याच्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा मुलगा जर खासदार असेल तर मंत्री कुणीही त्यांच्या पक्षातलं झालं तरी त्यांना श्रीकांत शिंदेंचं हे ऐकावंच लागतं, राज्यात पण ऐकावंच लागतं. त्यामुळे त्यांना खूप मोठा फरक पडेल असं मला तरी वाटत नाही. फक्त एकच कदाचित त्यांना मंत्रिपद मिळालं आहे. अपेक्षा 3 पदाची होती, एकच पद मिळालं, काय हरकत नाही. काल अदानी पवार साहेबांना रात्री भेटून गेले, त्यामुळे एक वेगळ्या चर्चा होती. उद्या मुकेश अंबानी भेटतील, उद्या टेस्लाचे जे प्रमुख आहेत ते भेटतील, उद्या बिल गेट्स भेटतील. मग आपण असं म्हणणार का की पवारसाहेब आता अमेरिकेमध्ये पार्टी उभी करतायत, चालू करतायत? असं नसतं. पवारसाहेबांचं नेहमी एक मत राहिलेलं आहे की शेतकऱ्याला ताकद दिली पाहिजे, मजुराला ताकद दिली पाहिजे, पण त्यांच्या मुलाली त्याच गोष्टी केल्या पाहिजे असं नाही. कुठल्या तरी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी केली पाहिजे. आता नोकरी कोण देतं तर सरकार देतं, पण सगळ्यात जास्त नोकरी ह्या प्रायव्हेट कंपन्या देतात. अडाणी साहेब या जगात खूप मोठे व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्या बाबतीतली चर्चा कदाचित अडाणी साहेबांची आणि साहेबांची झाली असावी. बाबांनो, गुजरातमध्ये सगळ्या इन्व्हेस्टमेंट करू नका, महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करा, ही भूमिकासुद्धा असावी. म्हणून ते भेटले असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.